विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत। इयत्ता 7वी सामान्य विज्ञान, नैसर्गिक साधन संपत्ती, नॅचरल रिसोर्सेस। मागील भागामध्ये आपण बघितलं की नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय आणि ही नैसर्गिक साधन संपत्ती आपण कशा प्रकारे मिळवतो त्याचा अभ्यास केलेला आहे। थोडक्यात आढावा घेऊया। भूकवचातील साधन संपत्तीमध्ये खनिजे, धातुके, इंधने, खडक, पाणी, मूलद्रव्ये इत्यादींचा समावेश होतो। ज्या खनिजांमध्ये धातूचे प्रमाण जास्त असते त्यांना धातुके असे म्हणतात। निसर्गामध्ये फार थोडे धातू आपल्याला मुक्त स्थितीमध्ये आढळतात। उदाहरणार्थ सोने, चांदी, तांबे, प्लॅटिनम यासारखे धातू। बहुतेक धातू हे आपल्याला संयुगाच्या स्वरूपामध्ये आढळतात। आता ही जी खनिजे आहेत, खनिजामध्ये या धातूंचं आपल्याला अस्तित्व सापडतं, म्हणजे खनिजांमध्ये धातू सापडतात। तर भूकवचातील मॅग्मा व लावारस थंड होऊन काही खनिजे तयार झालेली आहेत। उदाहरणार्थ अभ्रक, मॅग्नेटाइट यासारखी। काही खनिजे ही बाष्पीभवनातून तयार झालेली आहेत, तर काही खनिजे ही तापमान व दाब यांच्या मध्ये होणाऱ्या बदलामुळे तयार झालेली आहेत, तर काही खनिजांची निर्मिती ही सजीवांपासून सुद्धा झालेली आहे। अभ्रक, गंधक, जिप्सम, पोटॅश ही अधातू खनिजे आहेत, तर लोह, सोने, चांदी, कथील, मॅंगनीज, प्लॅटिनम ही धातू खनिजे आणि दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू ही ऊर्जारूपी इंधने होत। तर आज आपण या ऊर्जारूपी इंधनांबद्दल माहिती करून घेणार आहोत। 3 प्रकार आपण बघितले धातू खनिजे: कथील, बॉक्साइट, तांबे, सोने, चांदी, प्लॅटिनम ही धातू खनिजे। अधातू खनिजे ग्रॅफाइट, जिप्सम, अभ्रक, हिरा इत्यादी। आणि ऊर्जारूपी खनिजे म्हणजे दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू। आता ही ऊर्जारूपी खनिजे म्हणजेच एक प्रकारचं इंधन होय। तर इंधन म्हणजे काय? तर ज्या पदार्थांच्या ज्वलनाने ऊर्जा निर्माण होते त्याला इंधन असे म्हणतात। दैनंदिन वापरामध्ये ऊर्जा निर्मितीसाठी आपण अनेक पदार्थ वापरतो। हे पदार्थ म्हणजेच इंधने होत। उदाहरणार्थ या चित्रात तुम्हाला दिसतायत बघा, कोळसा, ऑइल म्हणजेच तेल, खनिज तेल, पेट्रोल, डिझेल, लाकूड आणि हा आहे गॅस। तर ही आहेत इंधने। आता ही इंधने आपल्याला स्थायू, द्रव आणि वायू या अवस्थांमध्ये आढळून येतात। बघा, कोळसा हे स्थायूरूपी इंधन आहे, ऑइल, खनिज तेल हे द्रवरूपी इंधन, तर गॅस हे वायुरूपी इंधन आहे। तर इंधन म्हणजेच उष्णता मिळविण्यासाठी वापरण्यात येणारा ज्वलनशील पदार्थ। आपल्याला अन्न शिजविण्यासाठी जी उष्णता लागते ती उष्णता आपण अशा प्रकारे लाकूड, कोळसा, गॅस किंवा केरोसिन यापासून मिळवतो। तर हे सगळे पदार्थ म्हणजेच थोडक्यात इंधने होय। तर ही इंधने स्थायू, द्रव आणि वायू अवस्थांमध्ये आढळून येतात। यांची निर्मिती कशी होते? तर जीवाश्म इंधन व इतर इंधनांचे साठे हे मर्यादित आहेत असं आपण ऐकतो। मग ही इंधने मुळात कशी बरं निर्माण झाली असतील? तर जीवाश्म इंधन
हे आपल्याला स्थायू, द्रव आणि वायू या अवस्थांमध्ये आढळते. आपण बघितलं की सूर्य हा ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे आणि या सूर्याच्या ऊर्जा घेऊन वनस्पती, प्राणी आपलं अन्न मिळवत असतात. म्हणजेच वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेने अन्न तयार करतात. वनस्पती हे ज्यांचं अन्न आहे असे शाकाहारी प्राणी, त्यांच्यावर अवलंबून असणारे मांसाहारी प्राणी, अशा प्रकारे ही एक अन्न साखळी निसर्गामध्ये चालू असते. तर अशा प्रकारे हे जीवाश्म इंधन आपल्याला सतत उपलब्ध होत असते. तर कोळसा हे स्थायूरूप इंधन आहे. केरोसिन किंवा डिझेल, पेट्रोल हे द्रवरूप इंधन आणि गॅस हे झालं वायुरूप इंधन. जीवाश्म इंधन यामध्ये आपण पहिलं बघणार आहोत कोळसा, स्थायूरूप जीवाश्म इंधन. तर या दगडी कोळशाची निर्मिती कशी झाली? आता मी सांगितलं की जीवाश्म इंधनाचे साठे मर्यादित आहेत. ही जीवाश्म इंधन तयार होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. जर कोळसाचं आपण उदाहरण घेतलं तर कोळसा कसा बरं तयार झाला? तर हजारो लाखो वर्षापूर्वी पृथ्वीवरील प्राणी, वनस्पती यांचे काही अवशेष हे जमिनीत गाडले गेले. त्यांच्यावर मातीचे थर जमा होत गेले. वरून या मातीचा म्हणजे जमिनीचा दाब आणि पृथ्वीच्या पोटातील उष्णता यांचा परिणाम होऊन जे इंधन तयार झाले ते इंधन म्हणजेच जीवाश्म इंधन होय. त्यामध्ये आता कोळसा जर आपण बघितलं तर कसा बरं तयार झालाय बघा. तर 300 दशलक्ष वर्षांपूर्वी म्हणजेच डायनासोरच्याही पूर्वी प्रचंड मोठी राक्षसी झाडे होती आणि ही झाडे पाणथळीत किंवा दलदलीत गाडली गेली आणि यांच्यापासून दगडी कोळसा तयार झाला. तर थोडक्यात काही झाडे ही पाण्याखाली गाडली गेली दिसतायत बघा आणि अशा प्रकारे हा दगडी कोळसा तयार झाला. तर ही जी झाडं पाण्याखाली गाडली गेली त्या झाडांच्या अवशेषांपासून उष्णता व दाब यांचा परिणाम होऊन या झाडांचे कोळशात रूपांतर झाले आणि हा आहे दगडी कोळसा. आता हा दगडी कोळसा तयार होण्याच्या वेगवेगळ्या पायऱ्या बघा कोणकोणत्या आहेत. तर टाइम म्हणजे वेळ, हजारो लाखो वर्ष लागतात. दाब आणि उष्णता, तर प्रेशर, हीट अँड टाइम. झाडांच्या अवशेषांपासून कोळसा तयार झाला. हा जो कोळसा आहे या कोळसा ह्याचे 4 प्रकार पडतात बघा. पीठ, लिग्नाइट, बिट्युमिनस आणि अँथ्रासाइट. या ठिकाणी दिसते तुम्हाला हे झाडांचे अवशेष आहेत. या झाडांचे अवशेष जेव्हा जमिनीखाली गाडले जातात तेव्हा त्यांच्यावर बघा दाब पडतोय, उष्णतेचा परिणाम होतोय, वेळ जावा लागतो आणि जसजसा जास्त वेळ जातो त्यावेळेला तयार होणारा हा कोळसा कोणता आहे बघा शेवटचा, अँथ्रासाइट. बघा पीठ, लिग्नाइट, बिट्युमिनस आणि अँथ्रासाइट. तर अँथ्रासाइट हा कोळसा तयार होण्यासाठी जास्त काळ लागतोय बघा. जास्त प्रेशर लागतं, दाब जास्त लागतो, जास्त हीट लागते. तर अशा प्रकारे या प्रक्रियांमधून हा कोळसा तयार होतो. तर हा दगडी कोळसा आपल्याला खाणीमध्ये सापडतो. याचे प्रकार आपण बघितले. पहिला आहे पीठ म्हणजेच कच्चा कोळसा. कारण चांगला प्रतीचा कोळसा तयार होण्यासाठी बराच कालावधी लागतो, बरीच उष्णता आणि दाब त्याच्यावर पडावा लागतो. तर कच्चा कोळसा म्हणजेच वनस्पतीचे अवशेष जे गाडले गेले आहेत त्याच्यापासून झालेला अगदी सुरुवातीचा म्हणजेच पीठ, कच्चा कोळसा. नंतरचा आहे लिग्नाइट म्हणजेच ब्राऊन कोल, मध्यम कडक दगडी कोळसा. त्यानंतर आहे बिट्युमिनस म्हणजेच भुरा कोळसा किंवा याला ब्राऊन कोल असंही म्हणतात. आणि त्यानंतर आहे अँथ्रासाइट. आता अँथ्रासाइट हा कोळसा तयार होण्यासाठी आपण बघितलं जास्त कालावधी लागतो, जास्त
त्यावर दाब पडावा लागतो आणि उष्णता सुद्धा त्या ठिकाणी जास्त निर्माण झालेली असेल तर त्यापासून हा कोळसा तयार होतो आणि हा एक उच्च प्रतीचा कोळसा मानला जातो. तर अँथ्रेसाइट हा एक कडक दगडी कोळसा तयार होण्यासाठी बराच कालावधी लागतो. तर दगडी कोळसा जो आहे हा दगडी कोळसा बऱ्याच वेगवेगळ्या उद्योगधंद्यांमध्ये वापरला जातो. सर्वात महत्वाचं म्हणजे औष्णिक वीज निर्मिती केंद्रामध्ये दगडी कोळसा हा इंधन म्हणून वापरतात. या ठिकाणी दिसते बघा कोल. औष्णिक वीज निर्मिती केंद्रामध्ये पाण्याचं वाफेत रूपांतर करून त्यापासून वीज तयार केली जाते. तर या पाण्याचं वाफेत रूपांतर करण्यासाठी त्या पाण्याला उष्णता द्यावी लागते आणि ती उष्णता देण्यासाठी या ठिकाणी दगडी कोळशाचा वापर केला जातो. म्हणजेच या ठिकाणी दगडी कोळसा हे इंधन म्हणून वापरतात. त्यानंतर दगडी कोळशाचा उपयोग बॉयलर्स व रेल्वे इंजिने चालवण्यासाठी केला जातो. कोल वॅगन ट्रेन्स बघा, बऱ्याच पूर्वीच्या काळी अशा प्रकारे ट्रेन्स ज्या आहेत ही किंवा ट्रेनची जी इंजिन आहेत ही दगडी कोळशाच्या सहाय्याने चालवली जात असत. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे बॉयलर्स चालवण्यासाठी सुद्धा या दगडी कोळशाचा उपयोग केला जातो. दगडी कोळशाचा उपयोग अगदी आपण स्वयंपाकासाठी सुद्धा केला जातो. त्याचबरोबर मोठमोठ्या वीट भट्ट्यांमध्ये विटा भाजण्यासाठी सुद्धा या दगडी कोळशाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. मोठमोठ्या वीट भट्ट्या असतात त्यांच्यामध्ये या विटा भाजण्यासाठी दगडी कोळशाचा उपयोग केला जातो. आणि अत्यंत महत्वाचं म्हणजेच वेगवेगळ्या औद्योगिक केंद्रामध्ये किंवा उद्योगधंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचं एक महत्वाचं साधन म्हणून या दगडी कोळशाचा उपयोग केला जातो. तर औद्योगिक विकास जो आज झालेला आहे तो विकास होण्यामागं दगडी कोळसा हे प्रमुख इंधन आहे आणि म्हणूनच औद्योगिक विकासात दगडी कोळसा या इंधनाचं किंवा ऊर्जा साधनाचं अत्यंत महत्वाचं असं योगदान आहे. दगडी कोळशापासून प्रोड्युसर गॅस व वॉटर गॅस या वायुरूप इंधनांची सुद्धा निर्मिती केली जाते. तर प्रोड्युसर गॅस जो आहे तो काच वितळणे किंवा स्टील निर्मितीमध्ये या प्रोड्युसर गॅसचा उपयोग केला जातो. तर प्रोड्युसर गॅस म्हणजेच कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन याचं मिश्रण होय. तर वॉटर गॅस म्हणजेच कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांचं मिश्रण होय. थोडक्यात दगडी कोळशाचा उपयोग एक औष्णिक ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो. बॉयलर्स व रेल्वे इंजिने चालवण्यासाठी केला जातो. स्वयंपाकासाठी आणि विटा भाजण्यासाठी वीटभट्ट्यांमध्ये केला जातो. दगडी कोळसा औद्योगिक विकासामध्ये सुद्धा वापरला जातो. त्याचबरोबर प्रोड्युसर गॅस व वॉटर गॅस या वायुरूप इंधनांच्या निर्मितीसाठी दगडी कोळशाचा वापर केला जातो. तर दगडी कोळसा हे झालं पहिलं स्थायीरूप जीवाश्म इंधन. आता पुढचं जीवाश्म इंधन आहे खनिज तेल, मिनरल ऑइल. आता हे खनिज तेल कसं बरं तयार होत आहे? तर जमिनीखाली गाडल्या गेलेल्या सेंद्रिय पदार्थांच्या विघटन क्रियेतून तयार झालेले द्रवरूप इंधन म्हणजेच खनिज तेल होय. बघा, द्रवरूप जीवाश्म इंधन आहे हे. पृथ्वीच्या पोटात जवळजवळ 25,000 मीटर खोलवर हे आपल्याला सापडतं. 300-400 दशलक्ष वर्षांपूर्वी या खनिज तेलाची निर्मिती होण्यास सुरुवात झाली असं मानलं जातं. तर द्रवरूप जीवाश्म इंधन म्हणजेच खनिज तेल कसं तयार झालं? So tiny marine plants and animals died and were buried on the ocean floor. तर समुद्राच्या तळाशी जे छोटे सूक्ष्म जीव आहेत किंवा ज्या समुद्री वनस्पती आहेत त्या मृत पावल्यानंतर समुद्राच्या तळाशी त्या गाडल्या गेल्या. समुद्राच्या तळाशी असणारा चिखल, गाळ
हे सगळे त्याच्यावर पडले गेले. कालांतराने हे सगळे प्राणी, वनस्पती, समुद्रातील गाळ तसेच वाळू यांनी झाकले गेले. हा सगळा गाळ हळूहळू खोल खोल गेला. Over millions of years, the remains were buried deeper and deeper, and the enormous heat and pressure turned the remains into oil and natural gas. तर समुद्राखाली असलेली प्रचंड उष्णता आणि दाब यांच्यामुळे या समुद्री वनस्पती तसंच हे समुद्री प्राणी यांचं खनिज तेलामध्ये रूपांतर झालं. आज आपण या समुद्राच्या तळातून म्हणजेच वाळू, खडक, गाळ यांच्या थरांमधून खनिज तेल आणि नैसर्गिक वायू मिळवत आहोत. तर अशा प्रकारे या खनिज तेलाची निर्मिती मोठ्या प्रमाणावर समुद्राच्या तळाशी होत असते. तर खनिज तेल सुद्धा खूप खोलवर आहे हे आपण बघितलं. तर हे तेल भूगर्भातून विहिरींद्वारे बाहेर काढले जाते. या ठिकाणी दिसतंय तुम्हाला बघा, समुद्राच्या तळाशी अगदी हे खोल या ठिकाणी आहे. आपल्याकडे मुंबई येथे अरबी समुद्रात बॉम्बे हाय या ठिकाणी हे खनिज तेल बाहेर काढले जाते. खनिज तेल हे प्रामुख्याने पंकाश्म शेल, वालुकाश्म व चुनखडक यामध्ये भूगर्भात सुमारे 1000 ते 3000 मीटर खोलीवर सापडते. हे जे खनिज तेल आहे हे साधारणपणे पेट्रोलियम किंवा कच्चे तेल म्हणून ओळखले जाते. त्याचा रंग बघा आपल्याला दिसतोय, हिरवट तपकिरी अशा रंगाचं ते असतं आणि यालाच आपण कच्चे तेल किंवा पेट्रोलियम असं म्हणतो. आता पेट्रोलियम हे प्रामुख्याने हायड्रोकार्बन या प्रकारच्या अनेक संयुगांचे मिश्रण असते. त्याचबरोबर त्यामध्ये काही प्रमाणामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन, गंधक यांची सुद्धा संयुगे असतात. तर थोडक्यात पेट्रोलियम हे हायड्रोकार्बनच्या अनेक प्रकारच्या संयुगाचं मिश्रण असतं. ज्या वेळेला तेल विहिरीतून हे खनिज तेल बाहेर काढलं जातं त्यावेळेला त्याचं प्रभाजी ऊर्ध्वपातन फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करणं आवश्यक ठरतं आणि या फ्रॅक्शनल डिस्टिलेशनच्या माध्यमातून म्हणजे प्रभाजी ऊर्ध्वपातनाने आपल्याला वेगवेगळे घटक मिळू शकतात. म्हणजे या खनिज तेलामध्ये अनेक प्रकारचे घटक आहेत. तर यापासून विमानाचं पेट्रोल बघा या ठिकाणी हे प्रभाजी ऊर्ध्वपातन केलं जातं आणि त्यापासून विमानाचं पेट्रोल हे वेगळ्या प्रकारचं आहे, डिझेल हे वेगळ्या प्रकारचं आहे, घरगुती वापरासाठी लागणारं केरोसिन हे वेगळं, नॅफ्ता हा वेगळा, त्याचबरोबर डांबर, तार, वंगण हे गॅसोलीन, पेट्रोलियम गॅस हे उच्च प्रतीचं मिळालं. तर हे वेगवेगळे पदार्थ आपल्याला या ठिकाणी मिळतात. तर बघा डांबर, त्यानंतर ल्युब्रिकेटिंग ऑइल म्हणजेच वंगण, फ्युएल ऑइल, डिझेल, विमानाचं म्हणजेच पॅराफिन, नॅफ्ता, गॅसोलीन आणि पेट्रोलियम गॅस हे वेगवेगळे घटक आपल्याला या प्रभाजी ऊर्ध्वपातनाने या पेट्रोलियम पासून मिळवता येतात. या पेट्रोलियमचा उपयोग प्रामुख्याने इंधन म्हणून आपण करतो हे बघितलंच, इंधन म्हणून केला जातो. त्याचबरोबरीने बघा रंग, जंतुनाशके, सुगंधी द्रव्ये, कृत्रिम धागे, रबर, प्लास्टिक, खतं या निर्मितीमध्ये सुद्धा या पेट्रोलियम पासून मिळणाऱ्या विविध घटकांचा उपयोग केला जातो. तर पेट्रोलियमचा महत्वाचा उपयोग म्हणजेच इंधन होतो. त्याचबरोबर रंग, जंतुनाशके, कृत्रिम धागे, सुगंधी द्रव्ये, प्लास्टिक यांच्या निर्मितीमध्ये याचा उपयोग केला जातो.
त्यानंतर आहे वायुरूप जीवाश्म इंधन म्हणजेच नैसर्गिक वायू, नॅचरल गॅस. तर नैसर्गिक वायू हे एक अतिशय सोयीचं असं इंधन आहे आणि म्हणूनच ते महत्वाचं जीवाश्म इंधन मानलं जातं. हे सुद्धा आपल्याला भूगर्भात पेट्रोलियमच्या सानिध्यात तर काही ठिकाणी फक्त नैसर्गिक वायू म्हणून सापडते. आता हे अत्यंत सोयीचं किंवा महत्वाचं का मानलं जातं? तर याच्या ज्वलनानंतर कोणताही स्थायू पदार्थ मागे शिल्लक राहत नाही, तसेच ते लगेच पेट घेते आणि म्हणूनच हे एक अत्यंत महत्वाचं आणि सोयीचं इंधन मानलं जातं. तर नैसर्गिक वायू हा भूगर्भात सजीवांच्या अवशेषांपासून उच्च दाबाखाली तयार होतो. नैसर्गिक वायूमध्ये प्रामुख्याने मिथेन हा मुख्य घटक असतो आणि इतर काही घटक म्हणजेच हेप्टेन, हेक्सेन, पेंटेन, ब्युटेन, इथेन, प्रोपेन हे इतर काही घटक, पण सर्वात मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दिसतोय बघा, सर्वात मुख्य घटक आहे मिथेन. तर मिथेन हा एक मुख्य घटक आणि इतर म्हणजेच इथेन, प्रोपेन, ब्युटेन हे काही घटक अल्प प्रमाणामध्ये असतात. त्यांचे सुद्धा बरेचसे उपयोग आपल्याला करता येतात. तर नैसर्गिक वायू जो आहे हा वायू आपल्याला भूगर्भात बऱ्याच खोलवर सापडतो आणि हे अतिशय महत्वाचं इंधन आहे. मात्र हे इंधन आपल्याला वायुवाहिनीच्या सहाय्याने दूरवर वाहून न्यावं लागतं. परंतु काही वेळेला या वायुवाहिन्यांच्या ज्या काही आपल्याला जाळ्या तयार कराव्या लागतात किंवा एक नेटवर्क तयार करावं लागतं, ते तयार करणं खूप कठीण असतं आणि म्हणूनच याचं रूपांतरण उच्च दाबाखाली कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस व लिक्विफाईड नॅचरल गॅस मध्ये केलं जातं आणि त्यामुळेच याची वाहतूक करणं सुलभ होतं. तर आपण खनिज तेल बघितलं. खनिज तेल म्हणजेच पेट्रोल, डिझेल, केरोसिन, इंधन तेल. पेट्रोल, डिझेल याचा उपयोग वाहनात इंधन म्हणून केला जातो. केरोसिन याचा घरगुती इंधन म्हणून उपयोग केला जातो. तर इंधन तेल जे आहे हे कारखान्यातील भट्ट्यांमध्ये वापरलं जातं. औद्योगिक विकासामध्ये या इंधन तेलाचा खूप मोठा वाटा आहे. दगडी कोळसा. तर दगडी कोळसा हा काळा असतो आणि महत्वाचे इंधन म्हणून त्याचा उपयोग होतो आणि त्यामुळेच दगडी कोळसा हा ब्लॅक गोल्ड म्हणून ओळखला जातो. बघा, ब्लॅक गोल्ड त्याला म्हणतात. तर दगडी कोळशाला ब्लॅक गोल्ड असं म्हटलं जातं. तर पेट्रोलियम प्रॉडक्ट्स which are extracted from crude oil and they are black in color. आता त्याची अवेलेबिलिटी इज मिनिमम, म्हणजे त्याची उपलब्धता ही कमी आहे, परंतु त्याची मागणी मात्र जास्त आहे. डिमांड इज मोर. इट्स इकॉनॉमिक व्हॅल्यू इज इमेन्स आणि म्हणूनच या दगडी कोळशाला ब्लॅक गोल्ड असं म्हटलं जातं. कोल इज कॉल्ड ब्लॅक गोल्ड. तर खनिज तेल जे आहे त्याला लिक्विड गोल्ड असं म्हणतात. तर खनिज तेल हे सुद्धा सोन्याप्रमाणे खूप मौल्यवान आहे. औद्योगिक क्षेत्रात, उद्योग क्षेत्रामध्ये त्याला खूप मागणी आहे आणि म्हणूनच खनिज तेलाला लिक्विड गोल्ड असं म्हटलं जातं. आता CNG आपण बघितलं, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. याची वैशिष्ट्य काय आहेत बघा. तर CNG हा सहज पेट घेतो. ज्वलनानंतर त्याचा घनकचरा शिल्लक राहत नाही. कमी प्रमाणात कार्बन डायऑक्साइड आणि पाणी तयार होते आणि त्यामुळे वातावरणामध्ये होणारं जे प्रदूषण आहे ते प्रदूषण कमी होण्यास मदत होते. इतर प्रदूषके तयार होत नाही.
इतर इंधनांच्या ज्वलनाने बऱ्याच मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचं प्रदूषण होतं, कारण अनेक प्रकारची प्रदूषके तयार होतात. परंतु सीएनजीच्या ज्वलनातून मोठ्या प्रमाणावर प्रदूषके तयार होत नाहीत. सीएनजी हा सहजतेने वाहून नेता येतो आणि याच्या ज्वलनावर सहज नियंत्रण ठेवणे शक्य होते आणि म्हणूनच नैसर्गिक वायू सीएनजी हे एक अतिशय सोयीचं आणि महत्वाचं इंधन आहे. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजेच एलपीजी. अशुद्ध पेट्रोलियमच्या शुद्धीकरणातून या पेट्रोलियम गॅसची निर्मिती होत असते. पेट्रोलियम गॅसवर उच्च दाब देऊन त्याचे आकारमान 1/240 पट करताना बघा गॅस आहे तो त्याचं द्रवात रूपांतर होतं. त्यानंतर हा दाबाखाली द्रवरूप अवस्थेत राहावा यासाठी तो अशा प्रकारे जाड पोलादी टाक्यांमध्ये साठवला जातो. ज्या वेळेला आपण हा गॅस लावतो त्यावेळेला होतं काय, तर साठवलेल्या टाकीमधून जेव्हा तो बाहेर येतो बघा दाबाखाली तो द्रवरूप अवस्थेत राहायला पाहिजे म्हणून ही टाकी जाड पोलादाची बनवलेली असते. परंतु जेव्हा आपण हा चालू करतो त्यावेळेला या टाकीतून बाहेर येताना त्याचं परत वायूत रूपांतर होतं आणि एलपीजी मध्ये प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन हे 2 घटक असतात. तो वासरहित असतो, परंतु जर काही कारणाने त्याची गळती झाली तर होणारा जो अपघात टाळता यावा, टाळला जावा किंवा काय गळती होते आहे, गॅसची गळती होते आहे हे समजून यावं यासाठी त्याच्यामध्ये एक तीव्र व विशिष्ट वासाचं रसायन इथिल मरकॅप्टन हे अल्प प्रमाणात मिसळलं जातं आणि त्यामुळे एलपीजीची जर गळती झाली तर आपल्याला लगेच लक्षात येतं, आपल्याला वास येतो आणि त्यामुळे ही एलपीजीची गळती आहे हे आपल्या लगेच लक्षात येऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की वेगवेगळी इंधनं आहेत, परंतु ही जरी इंधनं आपल्याला उपलब्ध असली तरी त्यांचे साठे मर्यादित आहेत हे आपण जाणतो. आज जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे इंधनाची मागणी सुद्धा वाढतच चाललेली आहे. मात्र या जीवाश्म इंधनाचे साठे मर्यादित आहेत आणि म्हणूनच येणाऱ्या ऊर्जा संकटावर मात करण्यासाठी आपल्याला पर्यायी इंधनाचा विचार करणं क्रमप्राप्त आहे आणि ही पर्यायी इंधने म्हणजेच बायोफ्युएल, जैविक इंधने. शेतीमध्ये निर्माण होणारी जी काही विविध उत्पादनं आहेत त्यातून निर्माण होणारी इंधनं म्हणजे जैविक इंधने होत. जत्रोपा, कारंज यासारख्या झाडांपासून आपल्याला ही जैविक इंधनं मिळवता येऊ शकतात. या इंधनातून कार्बन डायऑक्साईडची निर्मिती जरी होत असली तरी आपल्याला खनिज तेलापासून किंवा कोळशापासून जेवढ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड तयार होतो त्याच्या मानाने कमी प्रमाणात यांच्यापासून कार्बन डायऑक्साईड तयार होतो. त्यामुळे कार्बन डायऑक्साईडची मोठ्या प्रमाणावर होणारी निर्मिती आपण टाळू शकतो, पर्यावरणाचं प्रदूषण कमी करू शकतो. म्हणूनच जैविक इंधने ही कार्बन डायऑक्साईड न्यूट्रल मानण्यात येतात. भाताचे तूस, ऊसाचे चिपाड, जत्रोपा, करंज ही काही जैविक इंधनाची उदाहरणे आहेत. आणि त्याचबरोबरीने हायड्रोजन, मिथेनॉल, ऊड अल्कोहोल, इथेनॉल, ग्रीन अल्कोहोल ही सुद्धा काही पर्यायी इंधनं म्हणून आज आपल्याला वापरावी लागणार आहेत. आपलं नैसर्गिक साधन संपत्ती ती म्हणजेच वनसंपत्ती, फॉरेस्ट रिसोर्सेस. वनसंपत्ती, वन म्हणजेच जंगल. मग जंगल म्हणजेच काय, तर या चित्रात तुम्हाला दिसतंय बघा प्रचंड घनदाट अशी झाडी, विविध प्रकारच्या वनस्पतींनी भरलेलं असे हे जंगल.
तर या जंगलामध्ये वनस्पतीच्या विविध जाती आपल्याला आढळून येतात. थोडक्यात वनस्पतींच्या विविध जातींनी व्यापलेल्या विस्तृत अशा प्रदेशास जंगल असे म्हणतात. यामध्ये आपल्याला तऱ्हेतऱ्हेच्या वनस्पती आढळतात. या वनस्पतींवर अवलंबून असणारे प्राणी, पक्षी, कीटक, सूक्ष्मजीव, थोडक्यात या ठिकाणी आपल्याला जैवविविधता आढळून येते. तर विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांचा नैसर्गिक अधिवास म्हणजे जंगल होय. यामध्ये अन्न साखळीचं योग्य प्रकारे संरक्षण केलं जातं. एकमेकांवर अवलंबून असणारे सजीव या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. तर थोडक्यात विविध वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांचा नैसर्गिक अधिवास म्हणजे जंगल होय. जगाच्या एकूण भूभागांपैकी सुमारे 30% भूभाग हा जंगलांनी व्यापलेला आहे. थोडक्यात भविष्यात येणाऱ्या या ऊर्जा संकटावर मात करण्यासाठी खनिज तेल, दगडी कोळसा या जीवाश्म इंधनाचे मर्यादित साठे व वाढती मागणी म्हणून पर्यायी इंधने म्हणून आपल्याला या जैविक इंधनाचा विचार करणं आवश्यक आहे. त्याच्या वापराने आपण पर्यावरणाचं प्रदूषण कमी करण्यास सुद्धा हातभार लावू शकतो. या जंगलांमध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती आपल्याला आढळतात. या वनस्पतींमध्ये काही औषधी वनस्पतींचा सुद्धा समावेश होतो. कोरफड, त्यानंतर तमालपत्र, सदाफुली यासारख्या विविध वनस्पती आपल्याला आपल्या आजूबाजूला सुद्धा आढळतात. तर या औषधी वनस्पतींची काही गुणधर्म आपण बघणार आहोत. अडुसा याचा उपयोग खोकला, सर्दी, कफ याच्यावर होतो. वेखंड दमा, खोकला यासारख्या आजारांवर याचा उपयोग होतो. त्यानंतर अश्वगंधा ही एक शक्तिवर्धक तसंच मूत्रविकारावर या अश्वगंधा या औषधी वनस्पतीचा उपयोग केला जातो. तर ओवा पोटदुखीसाठी याचा वापर केला जातो. तर आजकाल या औषधी वनस्पतींचं महत्व लक्षात घेऊन आयुर्वेदाचं महत्व लक्षात घेता औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात आहे. तुळशी, शतावरी, अश्वगंधा, सदाफुली, पुदिना, गवती चहा, ब्राह्मी अशा विविध वनस्पतींची लागवड केली जाते. आपण काही औषधी वनस्पती व त्यांचे उपयोग बघूया. अडुसा खोकला, कफ दूर करण्यासाठी. बेल अतिसारावर इलाज म्हणून उपयोग केला जातो. कडुलिंबामार्फत मोठ्या प्रमाणावर हवा शुद्ध करण्याचं काम केलं जातं. तर कडुलिंब आणि तुळशी ही मोठ्या प्रमाणावर हवेमध्ये ऑक्सिजन सोडण्याचं काम करत असतात. सदाफुली याच्या अर्काचा कॅन्सरवरील उपचारामध्ये औषध तयार करण्यासाठी उपयोग केला जातो. सिंकोना हे मलेरियावर उत्तम औषध आहे. तर अशा प्रकारे या विविध औषधी वनस्पती व त्यांचे उपयोग आपल्याला माहिती करून घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर काही प्रचंड मोठे मोठे वृक्ष जे अरण्यात असतात, जंगलात असतात, त्यांचा उपयोग आपल्याला मजबूत व टिकाऊ लाकूड मिळण्यासाठी होतो. साग, शिसम, कडुलिंब, बाभूळ या झाडांपासून मजबूत तसंच काही वेळेला जळाऊ लाकूड सुद्धा मिळण्यासाठी इतर वृक्षांचा उपयोग होतो. घरातील लाकडी सामान, शेतीची अवजारे, विविध प्रकारच्या वस्तू तयार करण्यासाठी बांधकामामध्ये या वृक्षांचा उपयोग होत असतो. त्याचबरोबर जंगल संपत्तीपासून धागे, कागद, रबर, डिंक यासारखी सुगंधी द्रव्ये मिळतात.
साबण, सौंदर्य प्रसाधने, अगरबत्ती बनवण्यासाठी चंदन लाकूड, निलगिरीचं तेल वापरलं जातं. याशिवाय विविध प्रकारची फळे, कंदमुळे, मध, लाख, कात, रंग असे अनेक पदार्थ आपल्याला या जंगलामधून मिळत असतात. सागर संपत्ती. पृथ्वीवर जमिनीपेक्षाही अधिक भाग सागराने व्यापलेला आहे हे आपल्याला माहितीच आहे. तर या सागर जलात, सागर तळावर व सागर तळाखालीही विविध नैसर्गिक संपत्तीचे साठे आहेत. समुद्र व महासागरातून प्राप्त होणाऱ्या या संपत्तीला सागर संपत्ती असे म्हणतात. महासागरापासून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा प्राप्त केली जाऊ शकते. समुद्रातील खाडीकडील चिंचोळा भाग निवडून त्या ठिकाणी भिंत बांधतात व भरती ओहोटीमुळे निर्माण होणाऱ्या या लाटांमुळे म्हणजेच भरती ओहोटीच्या लाटा आणि समुद्र प्रवाह यांचा उपयोग करून विद्युत निर्मिती केली जाते. तर भरती ओहोटीमुळे निर्माण होणाऱ्या या लाटांमुळे भिंतीत बसवलेले जनित्र फिरते व विद्युत निर्मिती केली जाते. तर टायडल पॉवर, टायडल एनर्जी अशा प्रकारे उपयोग करून त्यापासून विद्युत निर्मिती केली जाते. त्याचबरोबर महासागराच्या पाण्यात विरघळलेल्या स्थितीत अब्जावधी टन खनिज आहेत असं शास्त्रज्ञांचं मत आहे. सागर आणि महासागराच्या तळाशी कथील, क्रोमियम, फॉस्फेट, तांबे, जस्त, लोखंड, शिसे, मॅग्नेशियम, कॅडमियम, कॅल्शियम, ब्रोमियम, गंधक, युरेनियम इत्यादींचे साठे फार मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याचबरोबर सागरातून अनेक प्रकारची रत्ने, शंख, शिंपले व मोती मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या गरजा भागवण्यासाठी आपण या नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करतो. ही नैसर्गिक साधन संपत्ती महत्त्वाची असते, परंतु या साधन संपत्तीचे साठे मर्यादित आहेत हे आपण सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. हे साठे जे आहेत हे अतिवापराने लवकर संपण्याचा धोका आहे आणि म्हणूनच नैसर्गिक समतोल राखण्यासाठी या नैसर्गिक साधन संपत्तीच्या वापरावर आपण नियंत्रण ठेवायला हवे. नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय आणि या नैसर्गिक साधन संपत्तीचं संरक्षण आपण कशा प्रकारे केलं पाहिजे याची माहिती आपण या पाठातून घेतलेली आहे. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.